हॅलो. आपण व्हिडिओ लेक्चरवर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, जॉब, बॅच, जॉईन प्रोडक्ट हे जवळपास आपण संपवलेलं आहे इथपर्यंत. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रोसेस कॉस्टिंग. आपण एक कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग बघितलेलं होतं. आता ती कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ही जी मेथड आहे कोण यूज करतं? कॉन्ट्रॅक्टर फॉर कन्स्ट्रक्शन. प्रोसेस कॉस्टिंग ही सुद्धा ही एक मेथड आहे. इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग. कॉस्टिंग का एक मेथड आहे. सी मी जेव्हा कॉस्ट शीट शिकवलेलं होतं ना तेव्हाच मी सांगितलेलं कॉस्टिंग म्हणजे काय? टू कॅल्क्युलेट द कॉस्ट पर युनिट. समझ में आता है? इवन दो कॉस्ट शीट मध्ये आपण कॉस्ट शीट कशासाठी फाइंड आउट करतो? टू नो द कॉस्ट पर युनिट. एका युनिटची कॉस्ट आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण कॉस्ट शीट बनवतो. से आपण ऑपरेटिंग कॉस्टिंग बघितलं which is used hotel industries. Cost per person, per bed, per day. ट्रान्सपोर्ट मध्ये आपण बघितलं कॉस्ट पर पॅसेंजर, पर किलोमीटर. सो दीज आर द मेथड्स ऑफ कॉस्टिंग. या सगळ्या मेथड आहेत कॉस्टिंगच्या. त्यातला आता एक लास्टचा पार्ट राहिलेला आहे तो म्हणजे प्रोसेस कॉस्टिंग. हे प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे काय? परत माझा तोच बेस आहे, तोच क्वेश्चन आहे, तेच सांगायचं आहे मला. प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे इट्स अ मेथड ऑफ कॉस्टिंग टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट. म्हणजे आपण प्रोसेस कॉस्टिंग मध्ये कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करणार आहे. कसं आहे नॉर्मल बिझनेस मध्ये किंवा नॉर्मल केसेस मध्ये आपण रॉ मटेरियल से आपण प्रोडक्शन करतोय. व्हाईल यू आर गोइंग टू प्रोड्यूस एनी कमोडिटी यू आर इनपुटिंग समथिंग. हम लोग जब प्रोडक्शन करते हैं तो हम लोग कुछ ना कुछ इनपुट करते हैं, बाद में प्रोडक्शन आउटपुट आता है. इवन तो जेव्हा आपण एखादा चहा बनवतो व्हॉट वी आर इनपुटिंग व्हेन वी आर मेकिंग अ टी पावडर, शुगर, मिल्क. दीज आर द इनपुट एंड दीज आर कॉल्ड एज अ रॉ मटेरियल. और आउटपुट क्या है? टी. So you think here is a normal म्हणजे एकच प्रोसेस आहे. देयर इज ओनली वन प्रोसेस. तीनों डालो, गरम करो, हो गया, टी इज रेडी. सो वन प्रोसेस. सो इज अ सिंपल. In that normal case we are going to use the cost sheet. अपन cost sheet वापरतो त्यासाठी. इतना रॉ मटेरियल है, शुगर का इतना खर्च है, मिल्क का इतना खर्च है, टी पाउडर का इतना खर्च है, तीनों ऐड किया हो गया इतना इतना टी का एक कप ऑफ टी का इतना खर्च है. मतलब where the business is a normal condition, where there is only one process required, we are using the cost sheet. In the construction line we are using the contract account. In the transport line we are using the operating costing. So then process costing means what? See, आपले जे फाउंडेशनची मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे नवीन. बीकॉमच्या मुलांना माहिती आहे कारण त्या बीकॉमला होता हा टॉपिक. सो प्रोसेस कॉस्टिंग अगेन मी सांगेल प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे इट इज अ मेथड टू यूज टू फाइंड आउट कॉस्ट पर युनिट. ठीक आहे सर. मग ही जी मेथड आहे
ही मेथड आपण कुठे यूज करतो? Where this method is used where our one product is passed through 3 process or 2 process or 4 process. म्हणजे जेव्हा एक प्रोडक्ट आपलं फर्स्ट प्रोसेस मध्ये त्याच्या वर्कआउट केलं जातं, नंतर सेकंड प्रोसेस मध्ये वर्कआउट करतो, नंतर थर्ड प्रोसेस मध्ये वर्कआउट करतो. अशा केस मध्ये अशा ठिकाणी वी आर युजिंग द प्रोसेस कॉस्टिंग मेथड. मग अशा इंडस्ट्रीज आहे? हो आहे ना. टेक्सटाईल इंडस्ट्रीज, हे आपण कापड बनवतो. लालबाग परळ इज फेमस फॉर द मिल. त्या मिल मध्ये पहिलं काय बनायचं? कापडच बनायचं. कॉटन इज अ रॉ मटेरियल. सो एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेस मध्ये, दुसऱ्या मधून तिसऱ्या प्रोसेस मध्ये वर्कआउट होतं. टेक्सटाईल झालं, सिमेंट इंडस्ट्रीज, ऑइल इंडस्ट्रीज. आपण जमिनीतून ऑइल काढतो आणि ते लगेच खायला वापरतो नाही, रिफाईंड केले जाते त्याच्यावर. सो मेनी प्रोसेस वर्क आर देयर. ऑइल इंडस्ट्रीज झालं तुमचं, त्यानंतर सिमेंट इंडस्ट्रीज झालं, टेक्सटाईल इंडस्ट्रीज झालं, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. मेडिसिन्स आपण जेव्हा बनवतो त्या. So there are so many industries which we require 2 or 3 process for production purpose. It means our one product is passes through 1, 2 and 3 process, and then your final product, your finished product are ready for sale in the market. So in that case, अशा केस मध्ये we are not going to use the cost sheet. आपल्याला cost sheet पुढे एका प्रोसेसला रॉ मटेरियल घेतलं, इन केलं, आउटपुट बाहर, जितना खर्चा आया वो कैलकुलेट किया, बस हो गया. सो इन द प्रोसेस कॉस्टिंग, इवन दो आपण तुम्ही लहान असताना बघा अरे मिल्क, तिथे पण आपण जातो, तिथे पण बघितलेलं आपण की दुधाची प्रोसेस, दूध बॉइलिंग केलं जातं वगैरे, पिशवीमध्ये भरतात. सो प्रोसेस आहे. ब्रिटानिया कंपनी आपल्या इथे रोडला होती, पार्लेची जी कंपनी आहे, सेम इज अ प्रोसेस. मग अशा ठिकाणी मोठ्या फॅक्टरीमध्ये प्लांट असतात, प्लांट जे एकमेकांना जॉईंट असतात. हा एक प्लांट म्हणजे एक मोठा वर्क, ते त्यांचा तो सेटअपच तसा असतो. आपण काय करतो, इथे आपण इनपुट करतो. ऑफकोर्स यार, व्हॉट वी आर इनपुटिंग? वी आर इनपुटिंग द रॉ मटेरियल. आपण रॉ मटेरियल इनपुट करतो. सो इथे आपण रॉ मटेरियल इनपुट करतो. इथे त्याच्यावर एक्झॅक्टली प्रोसेस केलं जातं, प्रक्रिया केली जाते, वर्कआउट केलं जातं. आय एम इनपुटिंग हिअर, याला इनपुट बोलतो. व्हॉट यू आर इनपुटिंग हिअर? रॉ मटेरियल. त्याच्यावर प्रोसेस केली जाते म्हणजे काम केलं जातं, वर्क केलं जातं. आणि जेव्हा वर्क करतो म्हणजे तिथे खर्च होतोच आहे. मग खर्च काय होतो? लेबर आहे, फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये हे सगळं फॅक्टरीमध्ये. आपला प्लांटचा जो सेटअप आहे तो फॅक्टरीमध्ये असतो, फॅक्टरीचा खर्च आहे. अजून काही खर्च असेल फॉर मेकिंग द युनिट, मग तो खर्च असतो. म्हणजे टेक एक्झाम्पल, मटेरियल एक्सपेन्सेस, लेबर एक्सपेन्सेस, ओव्हरहेड एक्सपेन्सेस, अजून काही तो असेल तो. आणि मग इथे आउटपुट तयार होतं. पण हे फिनिश गुड्स नाहीये. To complete the finished goods, we require
याला आपण नाव देऊया प्रोसेस 1. याचं जे आउटपुट आहे हे आउटपुट आपण ह्या प्रोसेस मध्ये पाठवतो. दुसरं वर्क करायला मग the output of process 1 become the output of process input of process 2. याला आपण नाव देऊया प्रोसेस 2. म्हणजे प्रोसेस 1 चा जे आउटपुट आहे इट बिकम द इनपुट ऑफ प्रोसेस 2. नाही कळलं? म्हणजे याचं जे आउटपुट आहे ते याचं इनपुट झालं. मग इथे आपण रॉ मटेरियल नॉट ओनली रॉ मटेरियल इनपुट फ्रॉम प्रोसेस 1. मग इथे परत त्याच्यावर प्रोसेसिंग केले जाते. आता जेव्हा मी प्रोसेसिंग करतो म्हणजे इथे परत त्याच्यावर खर्च होतो, लेबर, ओव्हरहेड. त्यानंतर मग याचं आउटपुट तयार होतं. मग हे जे आउटपुट आहे आपण नेक्स्ट प्रोसेसला पाठवतो. प्रोसेस 3 मध्ये मग हे इनपुट आलं, कुठून आलं? प्रोसेस 2 मधून. आणि मग हे जे प्रोसेस 2 मध्ये इनपुट आलंय, प्रोसेस 3 मध्ये इनपुट आलंय फ्रॉम द प्रोसेस 2, परत त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं. परत इथे खर्च होतो लेबर आणि ओव्हरहेड. हे कधी कधी ह्या प्रोसेस 3 मध्ये ते जे प्रोडक्ट असतं त्या प्रोडक्टवर अजून आपण वेगळं अजून रॉ मटेरियल आणू शकतो. फॉर एक्झाम्पल बिस्किट तयार करताना किंवा चॉकलेट तयार करताना आधी त्याच्यावर प्रोसेसिंग होते, पण फायनल प्रोसेस मध्ये त्या चॉकलेटला पॅकिंग करण्यासाठी वेगळं कव्हर लागणार. म्हणजे त्याच्यासाठी पण मला रॉ मटेरियल आणावं लागणार. इज कॉल्ड एज अ पॅकिंग मटेरियल. एक्झॅक्टली. म्हणजे समटाइम्स सुरुवातीला आपण रॉ मटेरियल आणतो, ते मेन रॉ मटेरियल झालं. आता प्रोसेस 2 ला आपण रॉ मटेरियल नाही लागलं, समजतंय का? पण थर्ड प्रोसेस मध्ये मला अजून मटेरियल लागलं वेगळं. इज दॅट ओके? म्हणजे जेव्हा मला त्या प्रोसेसला सुद्धा मला अजून रॉ मटेरियल लागेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्रोसेस 1 चा आउटपुट बिकम द इनपुट ऑफ प्रोसेस 2. प्रोसेस 2 चा आउटपुट बिकम द इनपुट ऑफ प्रोसेस 3. आणि प्रोसेस 3 वर मी प्रोसेस करतो, वर्क करतो, प्लस मला त्या प्रोसेस मध्ये अजून त्या वेळी त्या टाइमला अजून एक्स्ट्रा रॉ मटेरियल लागेल. म्हणजे इथे तो पण खर्च आला. आणि दॅट इथे माझं फिनिश गुड्स रेडी. मग मला आता कॉस्टिंगचा मेन बेस काय आहे? टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट. जर मला कॉस्ट पर युनिट माहिती पाहिजे असेल तर मला काय करावं लागणार? प्रत्येक प्रोसेस मध्ये मी जेवढा खर्च इन्कर्ड केलाय, जेवढा खर्च केलाय त्या प्रत्येकाची मला टोटल करत यावं लागणार. आणि जेव्हा माझा फिनिश गुड तयार होणार तेव्हा तो खर्च त्याच्यामध्ये ऍड होणार. कळलं? आता हा जो फिनिश गुड्स आहे तयार झाला, हा मी कुठे पाठवणार? एक्झॅक्टली वेअर हाऊस मध्ये. वेअर हाऊस गोडाऊन, आणि मग गोडाऊन मधून मार्केटमध्ये फॉर सेल. सो बेसिक हा प्रोसेस आहे, प्रोसेसचा कन्सेप्ट. while you are producing the goods, you have to first input the raw material in process 1. The output of process 1 become the input of process 2. The output of process 2 become the input of process 3, and then the finished goods are ready. So प्रोसेस कॉस्टिंग मध्ये कॉस्ट पर युनिट कसे काढतो आपण? एव्हरी प्रोसेस मध्ये जेव्हा आपण आउटपुट तयार करतो,
एव्हरी प्रोसेसमध्ये जेव्हा आपलं आउटपुट रेडी होतं ती कॉस्ट प्लस प्रोसेस 2 ची कॉस्ट प्लस प्रोसेस 3 ची कॉस्ट, या सगळ्या कॉस्ट आपण एव्हरी स्टेज ऑफ प्रोसेसला आपण काय करतो, ऍड करतो आणि त्यानंतर आपल्याला मिळते आपल्या फिनिश गुडची कॉस्ट पर युनिट. आता जेव्हा आपण एखादं आपण रॉ मटेरियल इनपुट करतो, ते रॉ मटेरियल इनपुट प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 हे पास होतं. जेव्हा जेव्हा ते पास होतं ना तिथे आपल्याला लॉस होतो युनिटचा. नाही कळलं? आपण घरी पाणी भरतो का, बॉटलमध्ये पाणी भरताना सुद्धा ते सांडतं, इज अ लॉस. एखादं धान्य जेव्हा आपण दुकानातून आणतो तो दुकानवाला आपल्याला देताना सुद्धा तिथे सांगतं, ते घरी आणताना सुद्धा कदाचित आपल्याकडनं सांगतं, ते आपण आपल्या याच्यामध्ये भरताना बर्नीमध्ये भरताना सुद्धा सांगतं, इज अ लॉस. गाडीमध्ये पेट्रोल जेव्हा भरतात, पेट्रोलची गाडी जेव्हा पेट्रोल पंपावर येते, ते पेट्रोल जेव्हा त्या टाकीमध्ये टाकतात लॉस होतो. हवेमध्ये उडतं पेट्रोल, लॉस होतो. त्या पेट्रोल पंप जेव्हा आपण गाडीमध्ये पेट्रोल भरतो तेव्हा ते भरताना सुद्धा तो लॉस होतो. म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे, while you are transferring from process 1 to process 2, from process 2 to process 3, or when you are doing some work there is a loss, expected loss, की एवढा लॉस होऊ शकतो. तुम्ही बघा ना, जेवण बनवायला जाता, जेवण बनवता, एखादा एक्झाम्पल, तुम्ही घरी चिकन बनवता लॉस होतो. आपण दुकानात कोंबडी विकत घेतो, एक एक्झाम्पल, 1 किलो कोंबडी विकत घेतो, तो जेव्हा कट करतो तेव्हा ते बाकीचं ते वेस्टेज तो टाकून घेतो आणि मग बाकीचे घेऊन येतो. म्हणजे जेव्हा आपण 1 किलो कोंबडी विकत घेतो, तुम्ही त्याला 1 किलोचे पैसे देता 200 रुपये, 1 किलोचे तुम्ही त्याला 200 रुपये देता. ते जेव्हा पंख वगैरे तो पाय वगैरे कट करतो, वेस्टेज जातात. समजा ते 250 ग्रॅम वेस्टेज गेलं, म्हणजे तुम्ही कोंबडी आणते 750 ग्रॅमचे. पॉइंट टू बी नोटेड हिअर, जसा एक कन्सेप्ट समजण्यासाठी. तुम्ही त्या दुकानदाराला पैसे कितीचे दिले, 1 किलो कोंबडीचे, पण तुमच्याकडे तुम्ही चिकन जे आणलं ते किती भरलं, 750 ग्रॅम. म्हणजे ऍक्च्युअली जर विचार केला तर दुकानदाराला तुम्ही 1 किलोचे पैसे दिले, पण त्यातला 250 ग्रॅम हा वेस्टेजेस होता, पण तुम्ही पेमेंट केले 1 किलोग्रॅमचं, पण तुम्हाला मिळाले 750 ग्रॅम. एखादी आपण जेव्हा भाजी जरी आणतो, ती भाजी जेव्हा आपण करतो, ती भाजी करताना सुद्धा काही वेस्टेजेस असतातच. म्हणजे मला इथे काय सांगायचंय, जेव्हा तुम्ही एखादं घरी जेवण बनवताना सुद्धा त्याच्यातून काही वेस्टेज जातच. चक्कीमध्ये जेव्हा आपण दळायला जातो, पीठ दळायला जातो, गहू दळायला जातो, तेव्हा ते पीठ बाहेर येतं, वेस्टेज जातं. ते डब्यामध्ये भरताना, परत आपण घरी चपाती करताना डब्यातून काढताना वेस्टेज जातच आहे. मला पॉइंट कळला का मला काय सांगायचं आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा कोणतीही एखादी प्रोसेस करणार, अपेक्षित आहे, इंग्लिश मध्ये बोलणार एक्सपेक्टेड आहे की एवढा माझा लॉस होणार. ठीक आहे? त्या लॉसला जेव्हा मी असं ठरवतोय की एवढा माझा लॉस होणार आहे, दॅट लॉस इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल लॉस. का तो एक्सपेक्टेड आहे, एवढा लॉस होणार आहे, तंतोतंत असं कधीच होत नाही ना, लॉस होतोच ना, नॉर्मल लॉस आहे, इज अ नॉर्मल लॉस, इज अ एक्सपेक्टेड लॉस. म्हणजे एव्हरी एक्सपेक्टेड लॉस इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल लॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी 1000 युनिट इथे इनपुट करतोय प्रोसेस 1 मध्ये, तर माझा आउटपुट 1000 युनिटच असेल नाही, कारण ते प्रोसेस करत असताना कदाचित आपल्याकडनं तो लॉस होणारच आहे, किंवा तो होतोच लॉस. तुम्ही त्याला इग्नोर, त्याला इट कॅन नॉट बी अवॉइड, अनअवॉइडेबल लॉस.
दॅट इज कॉल्ड एज अनएव्हॉइडेबल लॉस. एखादी आपण भाजी करतो ना, भाजी कोणतीही भाजी असेल, म्हणजे एक जनरली मेथीची भाजी आणली तर फक्त ती पानं घेतो, बाकीची देठा आपण काय करतो, टाकून देतो ना. इज अ लॉस, इज अ नॉर्मल लॉस. So when we are inputting the raw material in process 1, 100% there is a loss, expected loss, unavoidable loss, unavoidable loss which you cannot avoid it. तो loss आहे, and that loss is called as a normal loss. काय बोलणार, normal loss. So किती होऊ शकतो सर, तो एक्सपेक्टेड आहे ना, अंदाज आहे सर, मग किती, तो आपण लास्ट पास परफॉर्मन्स वरून आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे तो जो अंदाज आहे तो लास्ट परफॉर्मन्स वरून काढू शकतो. गेल्या वर्षी किती पाऊस पडला त्याच्यावरून आपण अंदाज करतो या वर्षी किती पाऊस पडणार आहे. गेल्या वर्षी किती मुलं पास झाली त्याच्यावरून ठरवतो या वर्षी किती होणार. सो एक आपण अंदाज केला 10%. म्हणजे जर मी प्रोसेस 1 च्या वेळी 1000 युनिट इनपुट केले तर माझा आउटपुट 1000 नसणार, 10% नि कमी, म्हणजे 1000 वर 10% 100, म्हणजे माझा आउटपुट असणार आहे 900. समजा क्या. सो हा 100 माझा लॉस आहे, एक्सपेक्टेड आहे, अंदाज आहे, तो आहेच. आता इथे एक महत्वाचा मी पॉइंट सांगितला, हे मी 10% कशावर काढलेले, जेवढे तुम्ही इनपुट केले त्याच्यावर. हे म्हणजे हाच पॉइंट महत्वाचा आहे. यू ऑलवेज केप्ट इन युअर माइंड, तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ते नेहमी लक्षात ठेवा की नॉर्मल लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन इनपुट. नॉर्मल लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन इनपुट. नॉर्मल लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन इनपुट. ओके. So now 900 is output and this 900 become the input of process 2. So process 2 चा input किती आहे 900. Okay. Again इथे in the process 2 when you are doing the processing work, yes there is a normal loss. So मग process 2 मध्ये किती normal loss असेल. See, it depend upon the your work. अगर प्रोसेस 1 में 10% नॉर्मल लॉस है, it doesn't mean कि प्रोसेस 2 में भी 10% है, because the work is different. प्रोसेस वर्क 1 का वर्क डिफरेंट है, प्रोसेस 2 का वर्क डिफरेंट है. So in the process 2 expected 5% लॉस है. So 900 व 5%. आता मला सांगा, मी प्रोसेस 2 मध्ये एक्सपेक्टेड लॉस म्हणजे नॉर्मल लॉस 5% आहे, मग मी हे 5% कशावर घेणार, 1000 वर घेणार का नाही, मग कशावर घेणार, इनपुट ऑफ प्रोसेस 2. प्रोसेस 2 का नॉर्मल लॉस वी आर गोइंग टू कैलकुलेट ऑन द इनपुट ऑफ प्रोसेस 2. सो प्रोसेस 2 का नॉर्मल लॉस है 900 के ऊपर 5% 450. So 900 minus 450, 8550 is the output of process 2 and it become the input of process 3. Now in the process 3, बैक 9% बरोबर आहे. हा 900 वर 5% 45, 855. सॉरी. सो 900 वर 5% 45, 45 वजा केले 855. सो 855 इनपुट. आता प्रोसेस 3 मध्ये पण मी वर्कआउट करणार, वर्किंग करणार, म्हणजे इथे पण माझा नॉर्मल लॉस होऊ शकतो. मग किती, डिपेंड एक्सपेक्टेड. सो असं एक्सपेक्टेड केले की 10%, मग 855 वर 10% 85.
सो 855 मायनस 85 0 7 770. सो 770 है आउटपुट है. म्हणजे एव्हरी प्रोसेसला आपल्याला नॉर्मल लॉस आहे. जेव्हा तो नॉर्मल लॉस अपन त्याच्यातून लेस करणार यूनिट म्हणून. म्हणजे माझा आउटपुट किती 770. यहाँ पे इनपुट कितना गया था 1000, आउटपुट कितना है 770. ठीक है. प्रोसेस कॉस्टिंग इज फाइंड आउट टू कॉस्ट इज कैलकुलेट टू कॉस्ट पर युनिट. एका युनिटची माझी कॉस्ट काढायची, एका युनिटची कॉस्ट. त्यासाठी मी प्रोसेस कॉस्टिंग वापरतो. मी इथे इनपुट किती केले 1000, त्यातले 100 गेले 900. 900 ची कॉस्ट. हे 900 मी इथे पाठवतोय. बघा मी काय सांगतोय. हे 900 इथे पाठवतोय. 900 इथे पाठवताना त्या 900 बरोबर त्या 900 ची कॉस्ट सुद्धा मी इथे पाठवणार. कारण त्या प्रोसेस 2 मध्ये मी खर्च करणार. म्हणजे प्रोसेस 2 ची कॉस्ट म्हणजे इथे प्रोसेस 1 प्लस प्रोसेस 2 ची कॉस्ट एकत्र करणार आणि इट बिकम द कॉस्ट ऑफ 855. मग हे 855 मी इथे पाठवले. इथे परत मी प्रोसेस 3 ची कॉस्ट ऍड करणार आणि मग ती कॉस्ट येणार 770 ची. मग त्या कॉस्टला 770 ने डिवाइड केलं की मला मिळणार एका युनिटची कॉस्ट. ओके, कळलं. सो आता प्रत्येक प्रोसेस मध्ये आपल्याला लॉस होतो. दॅट इज कॉल्ड एज अ नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस सर म्हणजे नॉर्मल लॉसचे लॉस जो होतो युनिट मध्ये नॉर्मल लॉस होत आहे. या युनिटचे पैसे ती कॉस्ट काय करणार तर ती कॉस्ट ऍब्झॉर्ब बाय आउटपुट युनिट जे असणार ते. फॉर एक्झाम्पल सांगतो 1000 युनिट इनपुट केले, 100 युनिट लॉस झाले. सगळे लॉस जे युनिट झाले याची कॉस्ट कोण बेअर करणार. दिस कॉस्ट इज बेअर बाय 900. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेईल तेव्हा कळेल. नेक्स्ट मगाशी मी एक एक्झाम्पल दिलेलं होतं. चिकन कोंबडी आणली 1 किलो 200 रुपये. कट केलं, परत वजन केलं, वेस्टेज वजा करून 750 ग्रॅम. सध्या 250 ग्रॅमचे जे वेस्टेज गेले, कोंबडीचं डोकं पाय, त्याचे पैसे आपण दुकानदाराकडनं घेतो नाही. इज बेअरिंग. म्हणजे ते 200 जे आहेत ना 200 रुपयामध्ये ॲक्च्युली 1 किलोग्राम कोंबडी नाही मिळाली, 750 ग्रॅम मिळाले. म्हणजे ते जे 250 ग्रॅमचे जे वेस्टेज होते ना इज बेअर बाय दिस 750 ग्रॅम. पॉईंट कळला. सो नॉर्मल लॉसचे जे पैसे जे वेस्टेज आहेत इज बेअरिंग बाय आउटपुट. तो ती कॉस्ट नॉर्मल लॉस म्हणजे जेवढे युनिट वेस्टेज गेले ती कॉस्ट बेअर बाय आउटपुट. ओके. हा आता हे जे नॉर्मल लॉस मध्ये जे वेस्टेज गेलेले आहेत समटाइम्स इन सम इंडस्ट्रीज जो माझा नॉर्मल लॉस आहे, जे युनिट माझे फुकट गेलेले आहेत, वेस्टेज गेलेले आहेत, दॅट युनिट कॅन बी सेल्ड इन द मार्केट अँड वी कॅन गेट द मनी. is called as a scrap value. If you remember cost sheet मध्ये आपण scrap value काय करायचो. फॅक्टरी कॉस्ट मधून लेस करायचो. का लेस करायचो कारण तेवढ्या अमाऊंटने ती कॉस्ट कमी होणार. एक्झॅक्टली सेम हिअर. जे माझे नॉर्मल लॉस आहेत ते मी भंगारमध्ये विकून मला जे पैसे देईल त्याच्यामुळे माझी प्रोसेसची कॉस्ट कमी होणार. आणि त्यामुळे मी ते म्हणजे मी नंतर एक प्रॉब्लेम दाखवणार आहे सोडून तेव्हा मी प्रॅक्टिकली सांगेलच, पण आता एक थिअरिटिकल लक्षण पाहिजे. तो अशा प्रकारे नॉर्मल लॉसची आपण ट्रीटमेंट करणार. याच्यानंतर अजून 2 कन्सेप्ट आहेत. ॲबनॉर्मल लॉस. सर ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय. सिंपल आहे. ॲबनॉर्मल लॉस काय जो नॉर्मल नाही येतो है ना. अरे पण ॲबनॉर्मल म्हणजे काय सर. ॲबनॉर्मल लॉस म्हणजे अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेड लॉस पेक्षा जास्त लॉस झालाय त्याला बोलतो आपण ॲबनॉर्मल लॉस. हे मी अपेक्षित होतो
की 10% लॉस होईल, पण 12% लॉस झाला, 2% लॉस जास्त झाला. मी असं ठरवलेलं होतं 100 युनिट लॉस मध्ये जातील, 120 लॉस झाला, म्हणजे 20 लॉस जास्त झाला. त्या 20 लॉसला आपण बोलणार ॲबनॉर्मल लॉस. म्हणजे ॲबनॉर्मल लॉस म्हणजे द लॉस इन्कर्ड मोर दॅन द नॉर्मल लॉस, मोर दॅन एक्सपेक्टेड लॉस, दॅट इज कॉल्ड एज ॲबनॉर्मल लॉस. हा, याची कॉस्ट बेअरिंग बाय कंपनी. ते काय ते नंतर कळेलच. पण हा ॲबनॉर्मल लॉस कशामुळे होतो? तर हा ॲबनॉर्मल लॉस मशीन ब्रेकडाऊन, केअरलेसपणा किंवा अजून कोणत्या कारणामुळे तो लॉस होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे ॲबनॉर्मल गेन. सो व्हॉट डू मीन बाय द ॲबनॉर्मल गेन? ॲबनॉर्मल गेन म्हणजे फायदा. ॲबनॉर्मल म्हणजे काय? मी इथे ना एक्सपेक्टेड लॉस किती पकडलेला? 100 युनिट, पण माझा ऍक्च्युअल लॉस झाला, हा एक्सपेक्टेड आहे. नॉर्मल लॉस हा तुमचा एक्सपेक्टेड आहे. मी एक्सपेक्टेड पकडलेला 100 युनिट लॉस होणार, पण माझा ऍक्च्युअल लॉस झाला 80 युनिट्स. हे म्हणजे 20 युनिटचा लॉस कमी झाला. फायदा, ॲबनॉर्मल गेन. मग ते जे ॲबनॉर्मल गेनची ट्रीटमेंट काय काय असते ते आपण नंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये बघू. सो बेसिक कळलं तुम्हाला. प्रोसेसमध्ये काय करतो आपण की प्रोसेसमध्ये वी आर इनपुटिंग द प्रोडक्ट रॉ मटेरियल, प्रोसेस 1 आउटपुट, प्रोसेस 2 इनपुट, प्रोसेस 2 आउटपुट, प्रोसेस 3 इनपुट, प्रोसेस 3 आउटपुट, फिनिश गुड्स. while you are doing the processing there is a normal loss, abnormal loss आणि abnormal gain. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम घेणार आहे. तो प्रॉब्लेम घेतला की तुम्हाला त्याची पूर्ण आयडिया येईल. थँक्यू.